राग हा नेहमी फक्त राग असतो का? कधी-कधी त्याच्या मागे जे लपलेले इमोशन्स असतात ते काहीतरी वेगळेच असतात. आणि ते समजायला कदाचित नदीचं सौम्य स्वरूप समजून घ्यावं लागतं. नमस्कार. आज मी गोदावरी या फिल्मबद्दल माझे काही विचार शेअर करणार आहे, तर पुढे बरेच स्पॉयलर्स असतील. ह्या फिल्ममध्ये आपण बघतो की निशी म्हणजे जितेंद्र जोशी पहिल्या सीनपासूनच जेव्हा आपण त्याला बघतो, तो रागावलेला असतो, चिडचिड करत असतो. 70च्या दशकामध्ये जो अँग्री यंग मॅन होता, तो सिस्टमवर रागावलेला होता. पण निशी तर सर्वांवरच रागावलेला असतो. त्याच्या रागामागची जी कारणं आहेत, ती जर आपण नीट बघितली, तर ती बऱ्याचशा पुरुषांनाही लागू होऊ शकतात. तर पहिलं कारण म्हणजे कम्युनिकेशन गॅप. निशीचे बाबा त्याच्याशी बोलत नाही. आजोबा बोलू शकत नाही. तर इथे प्रत्येक जनरेशननी काही प्रॉब्लेम फेस केले आहेत, पण त्याच्याबद्दल त्यांनी नेक्स्ट जनरेशनशी काही बोलणं केलेलं नाही, कम्युनिकेट केलं नाही, एक विजडम किंवा नॉलेजचं ट्रान्सफर झालेलं नाही. तर इथे निशीच्या रागाचं एक कारण आपल्याला दिसतं. आणि ह्यातूनच निर्माण होतं दुसरं कारण, ते म्हणजे आपल्या इमोशन्सला समजून न घेणं किंवा आपल्या इमोशन्सला दाबून ठेवणं. एका सीनमध्ये निशीची आई त्याला म्हणते की लहान असताना मुरगळलेला पाय आणि पायात रुतलेला काटा ह्यातला फरक त्याला कळला नाही. निशी आता जसा जसा मोठा होत गेला, तसा तसा राग एका अँटीव्हायरस सॉफ्टवेअर सारखं सगळंच ब्लॉक करत गेला, मग ते चांगलं असो किंवा वाईट. आणि ह्यातून निर्माण होतो तिसरा प्रॉब्लेम आणि तिसरं कारण, ते म्हणजे आपलं पास्ट आणि आपलं प्रेझेंट नीट न समजून घेतल्यामुळे निशीला आपल्या फ्युचरकडेही नीट बघता येत नाही. त्याला नीट कोणताही निर्णय घेता येत नाही. त्याला याबद्दल राग आहे की गोदावरी नदी खूप दूषित आहे. जो हा राग तर त्याचा बरोबरच आहे, पण त्याचं सोल्युशन काय, तर बिल्डरला जमीन विकणं. आता ह्यानी काही नदी कमी दूषित होणार नाही. त्याला ह्याबद्दल राग आहे की तो जे काम करतोय जमीनदारीचं, ते त्याला बिलकुल आवडत नाही. तो फ्रस्ट्रेटेड आहे एकदम. पण त्याच्याऐवजी काय करायचं ते त्याला सुचत नाही. त्याला सुचतं एवढं की दुकानदारांवर रागवायचं. त्याच्या संसारात काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सोडवण्याच्या ऐवजी तो निवडतो की थोडं लांब कुठेतरी राहायचं आणि व्हिडिओ गेम खेळायचे. तर अशा प्रकारे रागामुळे निशीला काहीच नीट करता येत नाही. तो फक्त रागवतो. बायकोवर, दुकानदारांवर, नदीवर, हे एकूण पूर्ण जगावरच. आणि त्याचा असा प्रवास चालू असताना आयुष्य त्याला असं काही शिकवू शकत नाही. पण फायनली जे आयुष्य नाही शिकवू शकत, ते त्याला त्याची मृत्यू शिकवते. मृत्यूच्या दारी उभा असताना त्याला फायनली काही गोष्टींना फेस करावंच लागतं. तर इथे त्याचा जो प्रवास आहे तो बदलतो. तो आपल्या मनाकडे बघू लागतो, तो लोकांच्या मनाला समजू लागतो, रागा पलीकडे जाऊन तो या जगाकडे बघू लागतो. आणि त्यातून त्याच्यामध्ये बदल घडतो. एकूण त्याचा हा प्रवास बघून आपण हे नक्की म्हणू शकतो की अ, कोणत्याही गोष्टीबद्दल राग येणं किंवा रागवणं चुकीचं नाही. पण फक्त रागालाच धरून बसणंही बरोबर नाही. शेवटी गोदावरी नदी असो किंवा आपलं आयुष्य, पुढचा प्रवास तर आपल्या सर्वांना करावाच लागतो. व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल थँक यू. तुमचे कॉमेंट्स, विचार कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा.